नमस्कार. दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद आता महाराष्ट्रातही तीव्रपणे उमटायला सुरुवात झालीय. या अमानुष कारवाईच्या निषेधार्थ नदी किनारा सिद्धनेरली येथे तीव्र निदर्शनं करण्यात आली असून केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या आंदोलनाचं नेतृत्व माकपचे कोल्हापूर जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम आणि काँग्रेसचं कादल तालुका सरचिटणीस राहुल घराड यांनी केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना कॉम्रेड शिवाजी मगदूम म्हणाले, या ठिकाणी सिद्धनेरली आणि परिसरातील युवकांच्या वतीनं काल दिल्लीमध्ये जंतर मंतर ते संसद भवन अशी विद्यार्थ्यांची रॅली मोर्चा आयोजित करण्यात आला होता. शांततेच्या मार्गाने सुरू असणाऱ्या आंदोलनावर केंद्रातल्या भाजप सरकारनं तिथं जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्यावर अमानुष असा लाठीचार्ज केला. खरं म्हणजे घटनेनं अधिकार दिलेला आहे. लोकशाहीमध्ये सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणं, मोर्चा काढणं, संघर्ष करणं हे घटनेने दिलेल्या अधिकारात आहेत आणि त्याच अधिकाराचा वापर करून खरं म्हणजे काल जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. गेले 21-22 दिवस सोनम वांचूक यांचं आंदोलन जंतर मंतरवर सुरू होतं. सरकारनं या आंदोलनाकडे खरं म्हणजे दुर्लक्ष केलं. या 20-21 दिवसामध्ये चर्चेची दारं जर खुली केली असती, सरकारनं जर आंदोलकांच्या बरोबर चर्चा केल्या असत्या तर कदाचित कालचा मोर्चा सुद्धा झाला नसता. चर्चेनं मार्ग निकालात निघाला असता. आंदोलनकर्त्यांची मागणी एकच होती, या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी ताबडतोबीने राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होती. कारण त्यांच्या काळामध्ये जी काय पेपरफुटी झाली आणि त्या पेपरफुटीनंतर साधारण 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेलं खरं म्हणजे यांना काहीच देणं घेणं नाही. विद्यार्थी मेले तर चालतील, परंतु आपला शिक्षण मंत्री राहिला पाहिजे, ही जी काही केंद्राची मानसिकता आहे, केंद्र सरकारची मानसिकता आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. कालची मारहाण बघितल्यानंतर आज संपूर्ण देशभरातला तरुण पेटून उठलेला आहे. काल काही व्हिडिओ जे प्रसिद्ध झाले त्यामध्ये काही तरुण रक्तबंबाळ झालेले आहेत, काही तरुणांना एवढं मारलेलं आहे ते रस्त्यावर अक्षरशः लोळायला लागलेले आहेत. या सरकारची घटका भरलेली असं म्हटलं तर का वावगं ठरणार नाही. आंदोलन करणं हा हक्क आहे आणि तो हक्क जर सरकार हिरावून घेत असेल तर खरं म्हणजे या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर का वावगं ठरणार नाही. या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये संपूर्ण देशातला तरुण पिटून उठायला लागलेला आहे. अजून सुद्धा वेळ गेलेला नाही. या सरकारनं ताबडतोबीनं धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा घ्यावा. जे काय 20 तरुणांनी आत्महत्या केलेले आहे अशा आत्महत्याग्रस्त तरुणांच्या कुटुंबियांना मदत करावी, ही खरं म्हणजे साधी सरळ मागणी आहे. परंतु त्या ठिकाणी लाठीचार्जचे आदेश दिले कोणी, आणखीन काही धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी उघडकीला आले. त्यामध्ये जे काही लाठीचार्ज करण्यासाठी फोर्स मागवलेली होती त्यांच्या खिशावर किंवा खात्यावर कुठलाही त्यांचा बॅच नव्हता, नावाचा बॅच नव्हता. तर ते नेमके कोण होते हा सुद्धा प्रश्न आता तरुण मुलांना पडलेला आहे, विद्यार्थ्यांना पडलेला आहे. मी या सरकारचा जाहीररित्या निषेध करतो आणि या सरकारला विनंती करतो की ताबडतोबीनं आपण धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा घ्यावा
आणि जे काही विद्यार्थी आंदोलन करायला लागलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खरं म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत, सरकारनं एक पाय पुढे यायला पाहिजे. ज्यावेळी लोक आंदोलन करतात ते लोकांना हवंसं वाटतंय म्हणून करत नाहीत किंवा छंद म्हणून ते आंदोलन करत नाहीत, कुठंतरी त्यांच्यावर अन्याय झालेला असतो म्हणून ते आंदोलन करत असतात. कालचं आंदोलन हे जी का पेपर फुटी झाली त्या पेपर फुटीच्या विरोधातलं आंदोलन होतं. आणि अशा आंदोलनामध्ये चर्चा करायचं सोडून लाटा चालवायचं काम, अश्रुधुराच्या नळकांडा फोडायचं काम, पाणी फवारायचं काम या सरकारने केलेलं आहे. आजचा जो विद्यार्थी आहे, आजचा जो तरुण आहे, तो उद्याचा भविष्याचा या देशाचा कणा आहे आणि त्या देशाचा कणाच मोडायचं काम हे सरकार जर करणार असेल तर या सरकारला चले जाऊ म्हटल्याशिवाय चालणार नाही. भविष्यामध्ये हे सरकार सत्तेवर कसं खाली खेचलं जाईल त्याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. आणि या आंदोलनामध्ये जे सगळे लोक सहभागी झाले त्यांचं परत या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझं 2 शब्द पूर्ण करतो. इन्क्लाब जिंदाबाद. यावेळी राहुल घराळ यांनी संताप व्यक्त करत सांगितले, काल झालेल्या आंदोलनामध्ये हिंसक प्रकारचे पोलिसांनी जे लाठीचार्ज केला विद्यार्थ्यांच्यावर, त्या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आणि आज आम्ही एक काल छोट्याशा शब्दात सर्वांना सांगितलं होतं की आम्ही एक छोटंसं आंदोलन करूया, न हिंसक काही नाही, फक्त घोषणाबाजी केली जाईल. त्या गोष्टीला प्रतिसाद देत आज सर्वजण इथं जमले, त्या सर्वांचे मी प्रत्यक्ष आभार मानतो. आणि या आंदोलनाचा जर आज त्यांनी मार्ग नाही काढला तर आम्ही भविष्य काळात मोठं आंदोलन करण्याचा इशारा देतो, एवढंच सांगतो. की या आंदोलनामध्ये केंद्र सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आला. या निदर्शनांमध्ये रावसाहेब घराळ, धनाजी फडतारे, प्रवीण घराळ, सनी पाटील, रोहन मगदूम, दीपक माने, पोपट लाड, रमेश नलवडे, प्रसाद गोनुगडे, राहुल पाटील, नागेश माने, पांडू माने, अनिल पवार, पवन पवार आणि निरंजन पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही तात्काळ थांबवावी आणि नागरिकांचे घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.